कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही भेटला कुठे? कॉलेजमध्ये? कॉलेज म्हणजे ज्या आधीपासून आमची इथे ओळख पण नाही. जेव्हा DDL ला आम्ही ऍडमिशन घेतलं तिथून आमची मैत्री. आमच्या दोघींचंच लग्न झालं होतं, बाकी कोणाचं लग्न नव्हतं झालं तेव्हा. लग्न नंतर झालं, महिनाभरच झालं. लग्न नंतर झालं. मी भोपाळला आणि माझं शिक्षण झालं यवतमाळला आणि मी आता लग्न होऊन आली आहे कल्याणला. तुमचं कसं झालं? माझं पण अरेंज मॅरेज आणि ऑफिशियल कांदेपोहे पद्धतीनेच झालं माझं पण लग्न. माझं लव्ह विथ अरेंज आहे. तसं ते म्हणजे माझ्या फ्रेंडचे मित्र होते ते, त्याच्या थ्रू आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. मग थोडी वर्ष सोबत होतो आणि मग त्यांनी लग्नासाठी विचारलं घरच्यांना, मग घरचे हो बोलले. माझं अरेंज मॅरेज म्हणजे मामाने ठरवलं होतं, म्हणजे असं बघितलं होतं मुलगा चांगला येता, मग तू नाशिकला या भेटायला, त्याला बघायला बुवा असं. मग त्यांना बघितलं तेव्हा कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला, पडली म्हणून. माझं पण अरेंज मॅरेज झालेलं आहे. आजोबा होते, त्या आजोबांनी स्थळ वगैरे बघितलं आणि माझं तिथे लग्न फिक्स केलं. तुमचं 1 महिन्यात झालंय? मी तर डोंबिवलीतच माझे मोठे पप्पांनी ठरवलेलं अरेंज मॅरेज आधी. जवळच 15 मिनिटाच एवढं 15 मिनिटावर आणि एवढा वेळ लागला. 15 मिनिटावर असं एवढा वेळ लागला? कसं काय? असं म्हणजे माझे नंदानी दाखवलेलं मला. 1 महिन्यात झालाय. कसं वाटतं? चांगलं वाटतंय. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 3 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष झाली आहेत ना? तुम्हाला कसं वाटतंय आता? छान वाटते. म्हणजे थोडं टेन्शन पण असतं, पण ठीक आहे. नाही बघा, यांचं महिनाच झालाय. बरोबर याला खूप छान वाटतं. बरोबर. तेवढं छान तेवढं छान नाही वाटत. तेवढं समजून तिला मजाच वाटतं. नवीन सगळ्यांनाच छान वाटतं. नवीन माझं जॉईंट फॅमिली आहे, माहेर पण आणि सासरी पण. बरोबर. नाही ते मान्य मला, पण त्यांचं म्हणणं काय माहितीये, नवीन असतं त्या सगळ्यांनाच छान वाटतं. तुम्हाला 4 वर्षात असं का वाटायला लागलं? 10 वर्ष नाही त्यांना 4 वर्ष ना. काय हो? अहो मग तसं थोडं भांडण पण घरात, थोडंसं असं बोलणं थोडंसं. पण तुमचे सगळ्यांचे मिस्टर शांत आहेत ना, ते काय रागवत नाही? चिडचिड असेल ती तुमचीच असेल ना? आमच्याकडे तो कॉमन आहे, म्हणजे ते पण तापट स्वभावाचे आहेत आणि माझा पण कधी कधी माझा पण पारा चढतो. पण जेव्हा आम्ही 2-3 दिवस कधी बोलणार नाही, पण ज्याची चूक असेल त्यांनी सॉरी म्हणायचं. तुमचं काय? नाही, आमच्याकडे एक जण तापलं तर एकाने शांत राहायचं, असं ठरवलेलंच आहे. हो. तुमच्याकडे? तिकडे मागे. माझ्याकडे मी खूप चिडचिडी आहे, खूप शांत आहे. म्हणजे मी किती पण चिडलेली असेल तरी त्यांनीच समजून घ्यायचं असं माझं म्हणणं आहे. समजून घेतात. लव्ह मॅरेज आहे ना? असं काय नाही, पण ते शांतच आहे पहिल्यापासून. म्हणजे घरातही शांतच आहे ते. त्याच्यामुळे तुमच्याकडे? त्यांचा स्वभाव खूप प्रेम आहे, माझ्यावेळी खूपच. मी चिडचिडी असते. हो. तुमच्याकडे? मी पण खूप चिडचिडी आहे आणि त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. इव्हन माझ्या स्टाफ, जेवढे पण स्टाफ आहे, सगळे म्हणतात की हिचा नवरा खूपच शांत आहे, हीच काहीतरी चिडचिडी आहे, हिच्यामुळेच भांडण होत असेल. तुमच्याकडे काय बोलतात? माझ्याकडे नवरा तर शांतच आहे, मी बडबडी आहे, मला सगळं बोलताना खूप बोलते. मग 1 महिन्यात कुठे फिरून आला? आता सध्या तर कुठे नाही गेला, घरीच लग्न आहे भरपूर, काय करायचं, कुठे नाही गेलो. तुम्ही लग्नानंतर कुठे गेले होते फिरायला? आम्ही पचमढीला गेलेलो. पचमढी. तुम्ही? महाबळेश्वर, अलिबाग, श्रीवर्धन, मनाली. आणि तुम्ही? आता कुठे नाही गेला. अरे महिनाच झाला. पण मिस्टर कुठे घेऊन जाणार आहे? ठरवू, डिसाईड करू. तुमचं गाव कुठलं? बनारस. तुमचं? आजमगड. सासरचं आजमगड आहे आणि माहेरचं मऊ जिल्हा आहे. मिर्जापूर गाव आणि जिल्हा मऊ. तुमचं? माझं भोपाळ, मध्य प्रदेश. माझं वाडा, भिवंडी वाडा. माझं नाशिक. तुमच्या 6 जणांमध्ये कॉलेजमध्ये असताना कधी वाद झालाय? अबोला? खूपच. भांडण. कोणाचं? या दोघींचं, सारिका आणि अनामिकाचं झालंय. तुमचं काय झालं होतं? म्हणजे नोट्स वरून झालेलं. काय झालं? मी नोट्स घेऊन गेलेली हिच्या घरी कंप्लीट करायला आणि दुसऱ्या दिवशी मॅडमचे बोलणे मला खावं लागले. नंतर आम्ही महिनाभर बोललोच नाही. हिने सबमिट केलं आणि हिची दुसऱ्या दिवशी सबमिट झाली. तिची आठवणीने घेऊन आली, पण तिची माझी आणलीच नाही तिने.
माझं मी असं आणलं मला फक्त. मॅडमचं बोलणं मला खावं लागलं तिच्यामुळे त्यावेळी महिनाभर नाही बोललो आम्ही एकमेकांना. एक महिना बोलत नव्हते ताई आणि अर्पिता ताईंनी केलं. खूप प्रयत्न केला, नंतर बोलायला सुरुवात केलो आम्ही. खूप प्रयत्न केले आम्ही सॉल्व्ह करायचे पण काय ते बोलतच नव्हते. नोट्स वरून भांडण झालं. वरून भांडण झालेलं. असं अजून तुमच्यात बाकी कोणात कधी? अजून बाकी बाकी भांडण म्हणजे कसं ही कोमल आहे ना ती थोडी तापट आहे, चिडचिड. कोमल कोमल नाव पण तापट आहे. ती म्हणजे लगेच भडकते, म्हणजे असं मिर्झापूर चिडते इम्पॅक्ट आहे. चिडते ती लगेच. त्या सारिका एवढं नाही शांतच आहे मी तर. पण तुमच्यात सतत कन्फ्युज कोण असतं? नेहमी कन्फ्युज असते. का? माई सगळं असतं पण बोलत काही नाही मी. कॉलेजमध्ये एंट्री असते तिची एकदम जोशमध्ये एंट्री. कॉलेजमध्ये आम्ही सगळे सोबत चाललेलो असणार पण अशी बॅग उचलणार आणि पटकन एकटीच जाणार एकदम फास्ट आणि पहिले जाऊन बेंच आणि पुढे काहीच करणार नाही, लिहिणार ती करू की नको करू असं. क्लासरूम मध्ये फर्स्ट ती फर्स्ट मी असायची पण विचारलं नंतर काय बोलायचं ते इकडे तिकडे फक्त बघायचं. पण मला सगळ्यात तुमच्या घरी आता आडनाव गुप्ता, मग घरी बोलतात कुठल्या भाषेत? भोजपुरी लँग्वेज भोजपुरी आणि हिंदी किंवा हिंदी भोजपुरी. किंवा हिंदी. दोन्ही घरात भोजपुरी बोलता? हो हो. मग तुम्ही मिस्टरांबरोबर भोजपुरी बोलता? हा भोजपुरी किंवा हिंदी. हिंदी किंवा मला शिकवा ना भोजपुरी. जसं आपण म्हणतो की तुम्ही जेवलात का, हा. खाना खैलू का. खाना खैलू का? अच्छा, खाना खैलू का म्हणजे जेवला का? जेवलात का, अच्छा, अजून कसे आहात, कैसी हवा. कैसी हवा? हवा आज गरम हवा की थंड हवा? म्हणजे कसे आहात, तर गरम आहात की थंड आहात? वा, किती गोड भाषा आहे. पण मला यायला उशीर का झाला? तू काय येत ना लेट आईला जल्दी काय नाहीला. तू काहे लेट आईला जल्दी काहे नाहीला. आईला बोलतात तुम्ही? असं कसं बोलतात? शिक्षिका म्हणून तुम्हाला हे असलं काहीतरी शिकवू नका. पण बोलावं लागतं असं. काय बघा ना किती गोड भाषेत गंमत आहे, हो की नाही? पण आमच्याशी एवढं प्युअर मराठी बोलतात ना. मराठी पण म्हणजे खूप छान कळतच आहे. त्यांच्याकडे बघून नाही, मला थोडस कारण दोघी गुप्ता बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटलं की एकदा त्यांना विचारावं, हो की नाही? मी अशी घरी फोनवर बोलत असली कोणाची का सासू बोलते क्या पटर पटर कर रही है, पता नहीं क्या बोल रही, कुछ समझ में नहीं आ रहा है. त्यांना काहीच कळत नाही, कोणालाच मराठी कळत नाही तुम्ही घरात. मराठीत बोलता. हा, मी मग असं तुम्ही रागावल्यावरती सासूबाईंबरोबर जर कधी काही झालं तर तुम्ही मराठीत बोलता? नाही तसं फोन वगैरे आला तर फोन समजा स्टाफ लोकांचा कोणाचा फोन आला किंवा मैत्रिणीचा फोन आला तर मी मराठीमध्येच बोलणार. मग ते त्यांना कळत नाही. त्यांना ते काहीच कळत नाही. ते उलट जाऊन क्या पता क्या बोल रही है वो असे बोलतात ते आणि निघून जातात. मिस्टरांना कळतं मला. त्यांना थोडंफार जसं आपण म्हणतो ना चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे एवढं जमत नाही पण थोडंफार येतं त्यांना. तुमचे मिस्टर बोलतात त्यांना येतं बोलतात. मराठी येतो ते व्यवस्थित. इथेच राहिले. तुमच्या घरातल्या सगळ्यांना येत असेल? मम्मीला नाही येत, मम्मी मोठी मम्मीला काकीला बाकी सगळ्यांना येतं. येत आहे. पण तुम्ही सगळे घरात नवरा बायको पण भोजपुरीत बोलता? हो बोलतात. असं हिंदी भोजपुरी तसं. किती मस्त ना. तुमच्याकडे कसं काय बोलता तुम्ही सगळे? मराठी. टोटली मराठी. तुम्ही रागावलाय ते तुमच्या मिस्टरांना कळतं कसं? मी माझ्याकडे असं एक मी शांत राहते, मग त्यांना कळतं का हिला काहीतरी हिचं भिनच नाही. त्याच्यावर त्यांना कळतं का हिला राग आलेला आहे कुठल्या तरी गोष्टीचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.